श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, इडली बनवण्यासाठी मी इडलीचा तांदूळ घेण्यासाठी दुकानात गेले होते. तर तिथला दुकानदारच मला सांगत होता, सजेस्ट करत होता, की "अण्णा लोकं जे इडलीसाठी तांदूळ घेतात ना, तो तांदूळ तुम्ही घ्या आणि हा उकडा तांदूळ बोलतात ह्याला. जरा फुगीराणी असतो, पिवळसर असतो कलरचा. त्याने इडल्या छान होतात." तो तांदूळ मी घेऊन घरी आले. जरी तांदूळ पिवळसर दिसत असला ना, तरी त्याच्या इडल्या छान पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या. उकडा तांदूळाने ना डोसा, इडली छान होतात. तर माझ्या इडलीचे प्रमाण आहे, की मी 4 कप उकडा तांदूळ घेतलेला आहे. 1 कप उडीद डाळ घेतली व छान अशी भिजत घातली होती 5 ते 6 तास आणि त्याच्यानंतर रात्री मी असे मिक्सरवर वाटून सगळं घेतलं. वाटलेलं पीठ ना थोडंसं रवाळ्या टेक्स्चरचं होतं आणि मी जेव्हा हे पीठ सगळं दळते ना, त्याच्याबरोबर 1 कप पोहे ते पण स्वच्छ धुवून घेतले आणि ते पण मिक्सरवर वाटून या पिठामध्ये मिक्स केले. थंडीचं वातावरण असलं ना, की पीठ आंबायला थोडा वेळ लागतो. मला जर थंडीच्या दिवसात इडल्या करायच्या असतील ना, तर जरा लवकरच डाळ आणि तांदूळ भिजत घाला. म्हणजे 1.5 दिवसानंतर आपल्याला व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं पीठ तुम्हाला बघायला मिळेल. तर मैत्रिणींनो, हा इडलीचा प्रकार आहे ना, पूर्ण वातावरणावर अवलंबून आहे. जर वातावरण आहे ना उष्ण असेल तर पीठ लवकर आंबतं आणि जर वातावरण थंड असेल ना, तर पीठ आंबायला जरा वेळच लागतो. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता माझ्या तुळशीच्या कुंडीची काय अवस्था झालेली आहे. सगळ्या तुळशीच्या कुंडीमधला कचरा मी बाजूला काढला. ही तुळशीची कुंडी आहे ना, पावसाळ्यात बाहेर होती, त्यामुळे अति पाण्यामुळे आहे ना, ती जरा काही कुजून गेलेली आणि तुळशीच्या कुंडीमध्ये हे गांडूळ तुम्हाला बघायला मिळत असेल. गांडूळ हे छान असं खत तयार करतं कुंडीमध्ये. तर मैत्रिणींनो, मला आहे ना गांडूळ खत शेती या प्रयोगामध्ये लहान असताना बक्षीस मिळालं होतं. आता या तुळशीच्या कुंडीवर उपाय माझे वडीलच सांगतील. सगळी तुळस मी स्वामींना अर्पण केली. श्री स्वामी समर्थ.